नमस्कार मैत्रिणींनो, योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही मला खूप दिवसापासून म्हणत होत्या जुलै महिन्याची उत्तरपत्रिका पाठवा. ती माझ्याकडे जरा उशिरा पोचल्यामुळे तुम्हाला उशिरा मिळते. तर चला आपण बघूया तुम्ही लिहिलेली प्रश्नांची उत्तरं अयोग्य आहेत की योग्य आहेत. तर चला सुरुवात करूया आपण. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा. पहिलं, अयोग्य आहारामुळे शरीरावर खालीलपैकी कोणते परिणाम होतात? पहिलं, लठ्ठपणा. दुसरं, दात व हिरड्यांचे आजार होणे. तिसरं, कर्करोग. चौथं, यापैकी सर्व. आपलं उत्तर यापैकी सर्व हे उत्तर योग्य आहे. आणि ब म्हणजेच दुसरं, प्रौढ व्यक्तीने आठवड्यातून खालीलपैकी किती मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे? पहिलं 30 मिनिटे, दुसरं 150 मिनिटे, तिसरं 15 मिनिटे, चौथं 60 मिनिटे. तर आपलं उत्तर हे 150 मिनिटे योग्य आहे. तिसरं, उच्च रक्तदाबाची जोखमीचे कोणते कारण योग्य नाही? पहिलं, तंबाखू सेवन. दुसरं, योग्य आहार. तिसरं, मद्यपानाचे जास्त सेवन. चौथं, ताणतणाव. तर आपलं उत्तर योग्य आहार हे योग्य आहे. चौथा, मधुमेहाचे कोणते सामान्य चिन्ह लक्षणे नाही? पहिलं, भूक न लागणे. दुसरं, तंबाखू सेवन. तिसरं, ताणतणाव. चौथं, मद्यपानाचे जास्त सेवन. त्याचं उत्तर आपलं भूक न लागणे हे योग्य उत्तर आहे. असंसर्गिक आजारात कॅन्सरचे खालीलपैकी कोणते सामान्य प्रकार आहेत? पहिलं, स्तनाचा कॅन्सर. दुसरं, तोंडाचा कॅन्सर. तिसरं, गर्भाशय मुखाचा कॅन्सर. चौथं, वरील सर्व. आपलं उत्तर हे वरील सर्व हेच योग्य उत्तर आहे. तर प्रश्न दुसरा, योग्य जोड्या जुळवा. पहिलं, मधुमेह, डोळ्याला अंधुक दिसणे. दुसरं, वय व लिंग परिवर्तन न होणारे घटक, सेलियाक फॉर्म. 30 वर्ष व त्यापेक्षा जास्त वय. चौथा, तंबाखू गुटखा अतिसेवन. त्याचं उत्तर तोंडाचा कॅन्सर. पाचवं, दारू. त्याचं उत्तर व्यसन. प्रश्न क्रमांक तिसरा, चूक की बरोबर पर्याय निवडा. पहिलं, आशाने समाजात महिलांमध्ये स्वतःच्या स्तनांची तपासणी स्वतः करण्याबाबत जनजागृती करणे. त्याचं उत्तर बरोबर. दुसरं, महिलांच्या कमरेचे माप 90 सेंटीमीटर व पुरुषांच्या कमरेचे माप 80 सेंटीमीटर हे साधारण मूल्यांकन आहे. त्याचं उत्तर चूक येणार. तिसरं, जीवनशैलीत बदल करण्यासाठी व्यायाम, योग्य आहार महत्त्वाचे आहे. त्याचं उत्तर बरोबर. चौथं, मधुमेह आजार ओळखण्यासाठी रक्तातील हिमोग्लोबिन तपासणे आवश्यक आहे. त्याचं उत्तर चूक. पाचवं, कॅन्सरचा उपचार घेणाऱ्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी होत असते. बरोबर. प्रश्न चौथा, एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिलं, असंसर्गिक आजार ओळखण्यासाठी आशाने समाजात कोणता सर्व्हे फॉर्म भरणे आवश्यक आहे? त्याचं उत्तर समुदाय आधारित मूल्यांकन चेकलिस्ट सीबीएसई सेलियाक फॉर्म. दुसरं, कोणत्या प्रकारच्या मधुमेहाचे प्रमाण समाजात जास्त आहे? त्याचं उत्तर टाईप 2. मधुमेह शरीरात इन्सुलिनची गरज आहे तितक्या प्रमाणात तयार होत नाही. तिसरं, कॅन्सरचे सामान्य प्रकार कोणते? त्याचं उत्तर तोंडाचा कॅन्सर, स्तनांचा कॅन्सर, गर्भाशय मुखाचा कॅन्सर. चौथं, असंसर्गिक आजार ओळखण्यासाठी समाजात कोणत्या वयोगटापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे? त्याचं उत्तर 30 व 30 वर्षावरील सर्व वयोगट. 5. NCD कार्यक्रमासाठी आशाला मासिक किती मोबदला मिळतो? त्याचं उत्तर 1000 रुपये. 1000 रुपये दरमहा मोबदला मिळतो. पाचवा प्रश्न, केस स्टडी. केस स्टडी. शबनम 50 वर्षांची असून ती रत्नापूर येथे राहते. तिच्या आई वडिलांना उच्च रक्तदाब आहे. त्यामुळे
तिच्या वडिलांना लकवा होऊन त्यामध्येच त्यांचा मृत्यू झालेला आहे. प्रश्न पहिला, शबनमला असंसर्गिक आजार होण्याचा धोका आहे का? उत्तर होय. दुसरा प्रश्न, असंसर्गिक आजार होण्याचे धोक्याचे घटक कोणते? उत्तर पहिलं, शबनमचे वय 50 वर्ष. दुसरं, कौटुंबिक इतिहास, आई वडिलांना उच्च रक्तदाब, लकवा होऊन वडिलांचा मृत्यू. तिसरं, आशा शबनमला काय सल्ला देईल? उत्तर पहिलं, नियमित आरोग्य तपासणी. दुसरं, आहार व्यायामाचा सल्ला. तिसरं, आजाराचे योग्य निदान झाल्यास योग्य तो औषधोपचार डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे. प्रश्न 6, प्रात्यक्षिक. महिलांनी स्वतःच्या स्तनांची स्वतः तपासणी करावयाची 5 महत्त्वाच्या गोष्टी. स्वतःच्या स्तनांची स्वतः तपासणी करण्याच्या 5 महत्त्वाच्या गोष्टी. पहिलं, आरशासमोर उभे राहून खांद्याला सरळ रेषेत ठेवून आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून उभे राहावे आणि आपल्या स्तनाकडे बघावे. बघा, पहिलं, स्तनांचा आकार व रंग बदललेला आहे का? दुसरं, दोन्ही स्तनांचे आकार समान आहे किंवा त्यात काही बदल झालेला आहे किंवा सुजलेला आहे काय? तिसरं, जर ह्यापैकी काही दिसून आल्यास वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी करून घ्यावे. चौथं, स्तनावरील त्वचेमध्ये गाठ होणे, त्वचा निस्तेज होणे किंवा सूजन असेल तर. पाचवं, निपलची बदललेली स्थिती किंवा निपल आत गेलेली असेल. 6, स्तनाची त्वचा लाल होणे, चकाकणे किंवा सूजन होणे. दुसरं, आपले दोन्ही हात वर उचलावे व स्तनात काही बदल झालेला आहे का ते बघावे. तिसरं, आपण आरशासमोर उभे आहोत. प्रत्येक स्तनाचा निपल मधून स्राव किंवा पाणी दुधासारखे पिवळ्या रंगाचे स्राव किंवा रक्तस्राव येत आहे का हे बघावे. चौथं, यानंतर कमरेच्या बाजूने झोपावे आणि उजव्या बाजूने डाव्या बाजूच्या स्तनांची तपासणी करावी. नंतर डाव्या हाताने उजव्या बाजूच्या स्तनांची तपासणी करावी. आपल्या हाताची 5ही बोटे एकत्र करून आणि सरळ ठेवून बोटाच्या पेराने स्तन चाचपून तपासावे. हे करीत असताना हाताच्या 5ही बोटांनी स्तनाच्या संपूर्ण भागात चाचपून पाहावे. पूर्ण स्तनाला दाबून पाहावे. वरून खाली पर्यंत एका बाजू पासून दुसऱ्या बाजूपर्यंत. गळ्याच्या हनुवटी पासून ते बोटाच्या बाजूच्या भागाला तपासावे. एकदा तारीख निश्चित करून आपल्या दोन्ही स्तनांची तपासणी करावी. हाताच्या 5ही बोटांनी संपूर्ण स्तनाला गोलाकाररीत्या पूर्ण चाचपून पाहावे. स्तनाच्या ठीक खालील भागाला हळूवार दाबावे. त्यानंतर साधारण दाबावे व त्यातील आतील भागाला थोडा जोर देऊन आतील भागाची तपासणी करावी. जेव्हा आपणास असे वाटेल की आपल्या छातीच्या बरगड्या हलक्या वाटतात तेव्हा आपण आपल्या स्तनाच्या आतील व बाह्य भागाची योग्य तपासणी केली आहे. 5, आपण बसून किंवा उभे असताना आपले स्तन चाचपून पाहावे. काही महिलांनी त्वचा ओली असते तेव्हा स्वतःची तपासणी करणे योग्य असते. अंघोळ करते वेळेस संपूर्ण स्तनाची तपासणी भाग 4 मध्ये सांगितल्यानुसार तपासावे. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्या. पहिलं, कॅन्सर आजार प्रतिबंधासाठी कोणते उपाय करावे? त्याचं उत्तर पहिलं, तंबाखू नियंत्रण परित्याग. दुसरं, मद्यपान सोडणे. तिसरं, संतुलित व पौष्टिक आहार घेणे. चौथं, व्यायाम व स्थूलपणा टाळणे. 5वं, जननेंद्रियांची स्वच्छता. 6, योग्य लैंगिक शिक्षण. दुसरं, असंसर्गिक आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी समाजात आशाची भूमिका लिहा. त्याचं उत्तर पहिलं, 30 वर्ष व त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व लाभार्थ्यांची यादी बनविणे.
दुसरं समुदाय आधारित मूल्यमापन फॉर्म सीबॅक फॉर्म भरणे. तिसरं तपासणीचा दिवस आयोजित करणे व कामाचे स्वरूप समजून घेणे. चौथं आरोग्य प्रोत्साहनाचा कृती कार्यक्रम समाजात सुरू करणे. पाचवं नियमित तपासणी व जीवनशैलीत परिवर्तन करण्यासाठी पाठपुरावा करणे. 6 रुग्णांची मदत करण्यासाठी त्यांचा एक गट तयार करणे जो परस्परांना मदत करेल. तिसरं तंबाखू सोडल्यानंतर होणारे परिणाम लिहा. तर डोकेदुखी, बेचैन, चिंता, उलट्या होणे, झोप न येणे, चिडचिडेपणा, मन उदास होणे, पचनक्रियेत अडथळा, अतिसार, धूम्रपानाची तीव्र इच्छा होणे. प्रश्न क्रमांक 8 संवाद लेखन. शिशु दूध पीत नसेल तर हाताने दूध कसे काढावे याबाबत संवाद लिहा. त्याचं उत्तर. पहिलं मातेच्या घरी गेल्यावर अभिवादन करावे. घरात जाताना हात व पाय धुवून जावे. तसेच ग्रहभेटीस गेल्यावर प्रथम नवजात शिशुच्या घरी जावे. घरी गेल्यावर माता व बालकांबाबत विचारणा करण्यात यावी. शिशु जर दूध पिऊ शकत नसेल तर आशाने आईंना धीर द्यावा. आईला हाताने दूध कसे काढावे याबाबत सुसंवाद साधावा. दुसरं मातेला हात साबण लावून पाण्याने स्वच्छ धुण्यास सांगावे. वाटल्यास स्तनांना काही मिनिटे शेक देण्याबाबत संवाद साधावा. तिसरं स्तनांची स्तनाग्राच्या दिशेने हळूवार मालिश करण्याबाबत, हाताने वर्तुळाकार पद्धतीने फिरवून मालिश करण्याबाबत, तसेच मालिश करताना हातांना काखेकडून स्तनाकडे न्यावे. यामुळे स्तनांच्या सर्व भागाला मालिश होईल याबाबत मातेशी संवाद साधावा. चौथं समोर वाकून स्तनांच्या खालील भागाला एका हाताचा तिसरं स्तनांची स्तनाग्राच्या दिशेने हळूवार मालिश करण्याबाबत, हाताने वर्तुळाकार पद्धतीने फिरवून मालिश करण्याबाबत, तसेच मालिश करताना हातांना काखेकडून स्तनाकडे न्यावे. यामुळे स्तनांच्या सर्व भागाला मालिश होईल याबाबत मातेशी संवाद साधावा. चौथं समोर वाकून स्तनांच्या खालील भागाला एका हाताचा आधार देण्यास सांगावे. तसेच दुसऱ्या हाताचा अंगठा व बोटांनी स्तनांच्या समोरच्या भागाला पकडण्यास, मातेला हात स्तनाग्राच्या वरच्या भागावर ठेवण्यास आणि 2 बोटांना स्तनाग्राच्या खाली समोरच्या भागावर ठेवण्यास सांगावे. पाचवं स्तनमंडलाखाली दाब देण्यास आणि त्यानंतर स्तनाच्या समोरच्या भागाला दाबून स्तनात जमा झालेले दूध काढण्यास शिकवावे. 6 जोपर्यंत दूध निघणे सुरू होत नाही तोपर्यंत अंगठा व तर्जनीने वारंवार दाब देण्यास आणि सोडण्यास हे सांगावे व हे दूध एका स्वच्छ पेल्यात कसे जमा करावयाचे याबाबत संवाद साधावा. 7 अंगठा व बोटाला स्तनाग्राच्या सभोवताल फिरविले की त्यामुळे सर्व कोशिकातून दूध बाहेर येईल. 8 दुसऱ्या स्तनातील दूध काढण्यासाठी सुद्धा अशीच वरील कृती करण्यास मातेशी संवाद साधावा. आपली प्रश्नपत्रिका संपलेली आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.